आणि हे सगळं होत असताना मुलगी तशी लहानच होती नाही का? हो, मग म्हणजे तिचे म्हणजे तुम्ही तिच्याशी कोणत्या प्रकारे संवाद साधला? की कारण तिच्या दृष्टीने आईला आता किडनी मिळणार आहे, आईची किडनी फेल झाली आणि वडील आपले देतात, म्हणजे दोघंही आर ॲट सम रिस्क. तर मग तिची तेव्हाची रिॲक्शन कशी होती आणि तुम्ही कसं तिला संवाद साधलात, कसं तिला समजावून सांगितलं? त्यावेळी ती 22 वर्षांची होती आणि ती डेहराडूनला PhD करत होती, म्हणजे MSc जस्ट संपून. आणि आमचा खूप संवाद आहे तिच्याशी. तिला सगळं माहीत असतं घरात काय होतं ते, आणि तिच्या वयाच्या मानाने थोडीशी ती बऱ्यापैकी मॅच्युअर आहे असं मला वाटतं. त्यामुळे तिला सगळं माहीत होतं हे. आणि मला नाही वाटत ती कधी, आणि ती फारशी अशी नाही बोलत खूप. त्यामुळे तिला जर मनात ॲप्रिहेन्शन असलं, भीती वाटत असली, तर तिने ती बोलून नाही दाखवली. शी वॉज व्हेरी सपोर्टिव्ह. पण तिच्या जे टीचर आहेत एक, ज्यांनी स्वतः किडनी देण्याची कबूल केलं होतं, ते म्हणत होते की आम्हाला खूप काळजी वाटत होती की ही इतकी चांगली मुलगी ना, आता हिच्या दोन्ही पेरेंट्सना काही झालं तर काय वगैरे असं. पण तिने कधी असं बोलून नाही दाखवलं आणि शी वॉज ऑलवेज सपोर्टिव्ह. ती आली तेव्हा माझ्या बाजूने, ॲक्च्युली शी फ्ल्यू डाऊन, म्हणजे तिथून ती आली डेहराडूनहून मुंबईला, आणि त्या याच्यात तिने प्रत्यक्ष सांगितलं की माझं काहीच ऑब्जेक्शन नाही आहे. शी वॉज हॅपी. तिने असणारच तिच्या मनात भीती, पण ती बोलून नाही दाखवली कधी. पण NOC लागतं मुलांचं. हो हो. आणि ती खूप खुश आहे आता. म्हणजे तिला हे कळतं ना की सगळं आयुष्य चांगल्यासाठी बदललं. त्यामुळे दोघांबद्दल ती खूप खुश आहे. आणि माझ्याबद्दल ऑब्व्हियसली रिस्पेक्ट तिचा वाढलेला असेल. ते जरा बरं वाटतं कधी कधी. छान आपण काहीतरी करू शकलो म्हणजे. कारण हे दुसऱ्या बाजूने विचार केला तर अशी अपॉर्च्युनिटी मिळत नाही तुम्हाला की इतकं तुम्ही. हां, ते छान वाटतं. पण ती जितकं म्हणते की रोज मला वाटतं की यांनी दिली, तेवढे ते मला जरा एवढंही अति वाटतं. म्हणजे ठीक आहे, तिला वाटतं ते मला कळतं. त्याचं प्रेशर तुम्हाला येत असेल आता? नाही नाही नाही, मला कशाचंच प्रेशर फारसं येत नाही. आता तुम्ही दोघंही रिटायर झाले आहात. हो. मग आता तुम्ही आता आपण बघतो ना, अजूनही डोनेशनबद्दल खूप समज, गैरसमज, शंका, कुशंका सगळं असतं. तर तुम्ही त्याबद्दल काही करता का लोकांमध्ये एक प्रकारची जागृती आणण्यासाठी? म्हणजे आम्ही असं, आमचं काही ऑर्गनायझेशन वगैरे नाही आहे, पण आम्ही अनेक ठिकाणी रोटरी क्लब्सचे जे मीटिंग्स होतात त्याच्यामध्ये त्यांना जेव्हा माहिती आहे की आम्ही असं केलेलं आहे, ते आम्हाला बोलवतात आणि मग चर्चा घडवतात तिथे की तुम्ही कसं केलं, काय केलं, लोकांना कळण्यासाठी. आणि त्याचा खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळतो. कारण आम्ही गेल्यानंतर तिथे ऑडियन्समध्ये असलेले काही लोक येऊन मग भेटतात, मग ते पुढे ती प्रोसेस चालू करतात आणि त्याच्यातनं त्यांचं ट्रान्सप्लांट झालेलं पण आहे. म्हणजे अशा अनेक कपल्सच्या बाबतीत घडलं. पण या व्यतिरिक्त आमच्याकडे पर्सनली पण खूप लोक येतात, कोणाच्या तर कोणाच्या ओळखीमधनं, की यांना जरा माहिती द्या, यांना सांगा. तर असे जवळजवळ मी 10 तर लोक सांगू शकेन की जे आमच्याकडे येऊन गेले आणि त्यांनी ट्रान्सप्लांट करून दे आर व्हेरी हॅपी विथ इट. आणि ते छान झालं. आम्हालाही छान वाटतं की काहीतरी आमच्याकडनं थोडीशी का होईना मदत झाली. आणि मी ट्विटर आणि फेसबुकवर मी खूप ॲक्टिव्ह आहे. तिथे मी हे आमचं सारखं तिथे शेअर करत असतो की आता आम्हाला 1 वर्ष झालं, 2 वर्ष झाली, आम्ही असं केलं, माझं लॅप्रोस्कोपिक झालं, आमचं ABO. त्यामुळे लोक ओळखीनी येतात आणि त्यांना हे कळतं की हे लपवत नाही आहेत. कारण युजली लोक बोलायला रिलक्टंट असतात. पण लपवायचं का? लोकांना वाटतं की आपले आजार लोकांना कळू नये, म्हणजे असं वाटतं बऱ्याच वेळेला. तर ते आम्हाला तसं वाटत नाही. आम्हाला वाटतं की जेवढे जास्त लोकांना हे कळेल आणि त्यांनी डोनर आणि रिसिपियंट समोर पाहिले आणि हिने उठून चहा करून दिलाय, मी गप्पा मारतोय, पाहिलं की त्यांना वाटतं की यार काहीच नाही, हे नॉर्मल आहेत लोक आणि आम्ही आहोत नॉर्मल. पण लोकांना ते माहीत नसतं. मग असे खूप लोक, म्हणजे 12-14 कपल्स तर सहज झाले असतील की एनकरेज झाले आमच्यामुळे ते. आणि मग ते नंतर ट्रान्सप्लांट झाल्यावर पण ते विचारतात तिला की आता मी कुठली काळजी घेऊ वगैरे. तेवढं सांगतो आम्ही, फॉर्मली काही करत नाही. पण कुठेही बोलवलं किंवा काय, आता पुण्यात एक इन्स्टिट्यूट आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर सेल सायन्स, तिथल्या लोकांनी आमचा इंटरव्ह्यू घेतला होता ओपन. तेव्हा विद्यार्थ्यांनी किती प्रश्न विचारले की तुम्ही हे कसं केलं, काय केलं. मग त्यांना कळलं. आम्ही नेहमी सांगतो की तुमच्या नात्यात कोणी असलं तरी आमचे ईमेल नंबर द्या, आम्ही बोलायला तयार आहोत. आणि आम्हीच त्यांना घरी बोलवून त्यांना ही सरबराई करते म्हणजे त्यांची. असं नाही की आम्ही कुठे जातो. दे आर मोस्ट वेलकम टू कम. आत्ताही या कार्यक्रमाद्वारे आम्हाला तेच सांगायचं, कोणाला काही. पण आम्ही, हे महत्त्वाचं आहे की आम्ही डॉक्टर्स नाही आहोत. लोकांचा बऱ्याच वेळा तसे प्रश्न ते विचारतात, तेव्हा मी सांगतो की आम्ही पेशंट म्हणून आम्ही तुम्हाला मदत करू, पण शेवटी डॉक्टर म्हणून तुम्हाला, आम्हाला जर थोडीफार माहिती आहे पण ती अर्धवट माहितीच्या बेसिसवर मेडिकल ॲडवाईस आम्ही नाही देऊ शकत.
नाही, पण तुम्ही त्या सगळ्यातनं गेलेले आहात, ते सगळं सांगू त्यामुळे शकतो. काय योग्य काय अयोग्य लिगल गोष्टी गोष्टी. हां, ते पण सांगू आम्ही सांगतो आणि सगळं त्यांना आम्ही तो काही किंवा प्रश्न खूप नाही. महत्त्वाचं की नंतर काळजी काय घ्यायची हे खूप महत्त्वाचं असतं ट्रान्सप्लांटमध्ये. म्हणजे आमचे डॉक्टर तर म्हणायचे की सर्जरी म्हणजे एकदम सोपं आहे, ते प्लंबिंग सारखं आहे. इकडे एक किडनी इकडे काढायची, इकडे जोडली, जोडायची. ते इतकं ठीक आहे. सोपं आहे. पुढे काय? तुम्हाला लेफ्टला दिली की राईटला? मला इथे माझी राईटला जॉईन केलेली इथे, राईटला. पण याची लेफ्ट आहे. पण तिच्या पोटात आता तिच्या ओरिजिनल 2 आणि ही अशी हो, 3 तीन आहेत ना. आहेत, तीन. म्हणजे तुम्ही डॉक्टर आहात तुम्हाला माहिती, पण कदाचित लोकांना हे माहीत नसतं. अरे मग ते मावतात का? म्हटलं भरपूर जागा असते आपले. एवढीशी असते की हां. तर तिच्या याच्यात 3 आहे, माझी लेफ्ट दिली आहे, त्यामुळे मला आता राईट आहे. त्यामुळे असं मी दर एक वर्षातून सगळ्या टेस्ट करतो. मी हे दर 4 महिन्याला महिन्यांनी करते. आणि सोनोग्राफी वगैरे सगळं करतो. तर ती नंतर घ्यायची काळजीच नीट घेतली ना, आणि विशेष करून पहिले 3-4 महिने की सगळं नंतर छान घडत जातं. त्यामुळे ते सांगणं खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही हे असं असंच करा. तुमचे भांडी म्हणजे ताट, जेवणाचं चमचा थोडं स्टराईल करून घ्या. स्टराईल म्हणजे गरम पाण्याने धुवून घ्या. अगदी अजूनही काय- करता तुम्ही? आता नाही मी करत, पहिल्या वर्षी 3-4, फक्त 6 केलं. महिने. किंवा शिजलेलंच खा, ठराविक वेळीच खा. असं कधी येतं जरा बरं वाटतंय म्हणून पटापटा खा, असं सगळं करता कामा नये. औषधं वेळच्या वेळी घेणं, अजिबात न विसरणं कुठलाही डोस आपल्या इम्युनोसप्रेसंटचा, ह्या गोष्टी खूप आणि महत्त्वाच्या आहेत व्यायाम. सगळ्या. हे आता 5 दिवस आठवड्यातून जिमला जाते. आम्ही 5 Gym दिवस करता जिम तुम्ही? करते, पूर्ण म्हणजे 2 दिवस सगळे प्रकार. 2 दिवस योगा करते आणि 5 दिवस जिममधलं मी 2 दिवस कार्डिओ करते आणि 3 दिवस वेट ट्रेनिंग करते. आणि त्यामुळे आणि हे मला न चुकता न करतो आम्ही. चुकता म्हणजे करते मी. ते म्हणजे रेजिमेंटल असल्यासारखंच आहे. मग बाकी वेळेत तुम्ही काही मजा करा, पण ते नाही चुकवायचं. म्हणजे फूड अँड एक्सरसाइज अँड मेडिसिन्स, मग हेच तर लागतं. म्हणजे पण ज्यांना फूड आणि एक्सरसाइज हेच मेन आहे, नाही का? एक्झॅक्टली तेच main आहे. एनिवेज म्हणजे नॉर्मल आपल्याला आरोग्य राखायला सुद्धा तेच तेच महत्वाचं आहे ना? महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. पण एकदा मला असं वाटतं एक थोडीशी एक मेंटॅलिटी असते ना की आता मी माझी किडनी नॉर्मल आहे, आता जरा मला एन्जॉय करू दे. रिलॅक्स ते होणं. थोडंसं डेंजरस आहे. तिथेच नाही आणि रिलॅक्स व्हायला पुरुषांना हे पाहिजे. पण असतं तंबाखूचं व्यसन, सिगरेटचं, दारूचं. ते तर दे हॅव टू बी ऑब्व्हियसली व्हेरी केअरफुल. कोणीतरी किडनी दिली आणि मी ते दारू प्यायला, मजा मारायला ती वापरतो, हे किती क्रिमिनल मेंटॅलिटी आहे खरं तर. तर त्या दृष्टीने ती म्हणते की दर दिवशी आपण विचार करायचा की आपल्याला कोणतरी सॅक्रिफाईस केलंय, म्हणजे एका परीने. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.